दुःखरूप देह दुःखाचा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. कन्या पुत्र बाळे सुखाचे संगाती, दुःख होता जाती आपोआप. सोयी रे धाय रे कवणाचे कवण, अवघा वाटे क्षीण मना माझ्या. चोखा म्हणे अहो पंढरी निवासा, सोडवी भवपाशा पासोनिया. सोडवी भवपाशा पासोनिया. मानवी जीवन अनेक प्रकारच्या दुःखाने आणि संकटांनी भरलेलं आहे. हा संसार खोलवर विचार केला तर अर्थशून्य आणि दुःखमय आहे असाच निष्कर्ष काढावा लागतो. ज्याला आपण सुख मानतो ते बारकाईनं पाहिलं तर क्षुद्र आणि फार लवकर उडून जाणारं असतं. इतक्या क्षुद्र सुखासाठी आयुष्यभर आपण व्यर्थच धावपळ केली ही जाणीव माणसाला होत राहते. याला कोणी अपवाद असेल असं वाटत नाही. सुख म्हणजे मृगजळ दुरून दिसणारं एक काल्पनिक सुखाचं आकर्षक चित्र. स्वप्नासारखी सुख पाहता पाहता विरून जातात. उरतं ते दुःख आणि वैफल्य. दुःखासारखा जिवलग दुसरा नाही. संतांनी आणि तत्ववेत्यांनी सुखदुःखासंबंधी अशाच आशयाचे विचार व्यक्त केले आहेत. ते वस्तुस्थितीला अनुसरूनच आहेत. संत ज्ञानेश्वर या संबंधात भाष्य करताना म्हणतात, सुखाची वस्त्र लेवून दुःख माणसाला छळत असतं. तुकोबांचं प्रसिद्ध वचन आहे, सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे. हा आपला अभिप्राय आणि अनुभव त्यांनी सांगितला. हे कालच्या जगाचं चित्र आहे असं नव्हे, तर आजच्या शास्त्रीय दृष्ट्या प्रगत झालेल्या जगात देखील हेच दृश्य दिसतं. याचा अर्थ दुःख ही एक विदारक वस्तुस्थिती आहे. संत चोखोबा दुःखरूप देह दुःखाचा संसार असे उद्गार का काढतात? त्यांच्यावर तर दुःखाचं आणि दुर्दैवाचं आभाळ कोसळलेलं होतं. सुखाचा विचार नाही कोठे हीच त्यांची अवस्था होती. म्हणूनच त्यांनी पंढरीनाथाकडं आपल्या या प्रपंचाच्या जंजाळातून सोडवण्याची विनवणी केली आहे. आपला एक कडवट अनुभव या अभंगातून ते सांगतात. कन्या पुत्र बाळे सुखाचे सांगाती, दुःख होता जाती आपोआप. असं म्हणून आपले आप्तनातलग कन्यापुत्र हे आपले नाहीत हे जीवनाचं सार त्यांनी सांगितलं आहे. आजही हा दुःखद अनुभव बहुसंख्य लोकांना येत असतो. ज्यांना आपण स्वजन म्हणतो ते देखील स्वार्थीच असतात. केवळ स्वार्थमूलक जीवनात जवळच्या व्यक्ती देखील दुरावलेल्या असतात. असल्या सारहीन स्वार्थमय प्रेमशून्य आणि दुःखाने भरलेल्या प्रपंचातून आपली लवकर सुटका व्हावी अशी संत चोखोबा करुणा भागतात. हा अभंग वाचताना चोखोबांचा जीवनविषयक दृष्टिकोन निराशावादी आहे असं आपण म्हणू शकत नाही. हे तत्त्वज्ञान कोणाचं तरी ऐकून त्याने मांडलेलं नाही. फिलॉसॉफी इज द इंटरप्रिटेशन ऑफ आवर डेली एक्सपिरियन्स. आपल्या दैनंदिन जीवनातल्या अनुभवांचं मनन करून त्यांनी हे तात्पर्य काढलंय. ते दुःखवादी नव्हते, पण आयुष्याच्या पदरात सारखे दुःखाचे काटे पडल्यानंतर फुलांची गाणी कोणाला तरी कशी बरं सुचतील. संत चोखोबांचं दुःखी जीवन आता काळाबरोबर वाहून गेलं तरी त्यांनी या अभंगातून व्यक्त केलेले विचार मात्र अभंग आहेत. अटळ दुःखांची वाट माणसाला चालावीच लागते. म्हणूनच त्यानं परमेश्वराचं भक्तीनं उत्कटतेनं स्मरण केलं पाहिजे. त्या स्मरणातूनच आनंदाची वाट सापडणं शक्य आहे असा या अभंगाचा मला अर्थ जाणवतो.